नमस्कार, मी धनंजय गायबाई शंकरराव उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण जो आता अभ्यास करत आहोत त्या घटकाचं नाव आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि या घटकांतर्गत पुढील उपघटकाचं नाव आहे बघा महाराष्ट्रातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी. आपण सुरुवात करूया. ओके, बघा महाराष्ट्रामध्ये धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी सुरू होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं की त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये ख्रिश्चन धर्माचा मोठ्या प्रमाणात होत आलेला प्रसार किंवा प्रसार आणि प्रचाराचा वेग. काय केलं जात होतं की ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून बहुसंख्य भारतीयांना ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात असे आणि त्याचीच परिणिती म्हणून पुढे जाऊन भारतामध्ये काय झालं, तुमच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी सुरू झालेल्या आहेत. बघा पहिला मुद्दा काय आहे, महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्म प्रसाराच्या काम करणाऱ्या संस्था कोणत्या होत्या किंवा मिशनरी कोणत्या होत्या. बरोबर, यावर प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेला होता. प्रश्न आला होता की महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या मिशनरी महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन धर्म प्रसाराचे काम करत असत. तर पहिली बघा तुमची कोणती आहे, चर्च मिशनरी, त्यानंतर मुंबई बायबल, त्यानंतर स्कॉटिश, लंडन आणि अमेरिकन मराठी. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवायचे. आपल्याला एकूण किती होत्या, 5 होत्या. चर्च होती, मुंबईची बायबल होती, स्कॉटिश, लंडन आणि अमेरिकन मराठी. हे नाव लक्षात ठेवले, 2 अमेरिकन मराठी आणि मुंबई बायबल. तर तुम्हाला ते उत्तर शोधायला सोपं जाऊ शकतं. बाकीचे एकूण लक्षात ठेवायचे किती होते, 5 होते. आता यापैकी जी सर्वात महत्वाची किंवा जिचं प्रचाराचा आवाका खूप मोठा होता आणि ती जी मिशनरी आजही कार्यरत आहे अशी जी नाव आहे अमेरिकन मिशन, अमेरिकन मराठी मिशन किंवा मिशन संस्था. तर तिचं मुख्यालय कुठे बघा, अहमदनगर येथे आहे आणि ती कार्यरत काय होती, तुमच्या 1813 ते 1854 या काळामध्ये ती कार्यरत होती. हिची पालक संस्था कोणती बघा, अमेरिकन बोर्ड मिशनरी सोसायटी. अमेरिकन बोर्ड मिशनरी सोसायटी ही काय होती, ह्या तुमच्या अमेरिकन मराठी मिशन संस्थेची काय होती, पालक संस्था होती. 1854 जरी हिने स्वतःच ह्या नावाखाली जरी काम बंद केलं असलं तरी तिचे इतर स्वरूपामध्ये काम तुम्हाला आजही अहमदनगरमध्ये पाहायला भेटू शकतं. आता बघा पुढचा मुद्दा आहे की ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेल्या व्यक्ती. यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला की खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी काय केला होता, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे नाव कोणते, सर्वात महत्त्वाचं तुमचं नाव आहे पंडित रमाबाई. हे नाव आपल्याला सर्वांना माहित असतं, नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्यानंतर बाबा पदमनजी यांचं नाव आणि नारायण शेषाद्री. हे 3 नाव तुम्ही लक्षात ठेवले तर आपोआपच तुमचे बाकीचे जे नाव आहेत ते लक्षात राहू शकतात. बघा एकूण नावं किती आपण विचारात घेऊ. बघा 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे एकूण 9 व्यक्तींची पुस्तकामध्ये नावं दिलेली आहेत की ज्यांनी काय केलं होतं, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. त्यातले किमान 3-4 नाव जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुमचे बाकीचे उत्तर आपोआप निघू शकतं. ओके, पुढचा मुद्दा आहे बघा, आता महात्मा फुलेंविषयी आपल्याला माहिती पाहिजे. महाराष्ट्राचा इतिहासाचा आपण ज्यावेळेस विचार करतो आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा महात्मा फुले यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि महात्मा फुले यांच्यावर आणि त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजावर वारंवार प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला भेटतात. तर आपण सुरुवात करूया. बघा महात्मा फुले यांचा जन्म कधी आहे, 1827 जन्म आहे. 11 एप्रिल डेट आहे. ही डेट लक्षात ठेवायची आपल्याला, किती, 11 एप्रिल 1827. बरोबर. त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारला जातो की महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव पडला होता. कोणत्या ग्रंथाचा, तर एकूण 4 ग्रंथ आहेत जे थॉमस पेन यांनी लिहिलेत. नाव पाहूया आपण, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, राईट्स ऑफ मॅन आणि एज ऑफ रिजन असे एकूण 4 पुस्तक आहेत की ज्या पुस्तकांचा महात्मा फुले यांच्यावर प्रभाव पडला होता आणि त्यांचे लेखक कोण आहेत, तुमचे बघा थॉमस पेन. ह्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. ह्या 4 जे नाव आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो महात्मा फुले यांच्यावर की महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळा कोणत्या आहेत. तर त्या शाळांविषयी जर आपल्याला पाहायचं असेल तर बघा एकूण 3 मुलींसाठी आणि 1 चौथी अस्पृश्यांसाठी अशी म्हणजे शाळांची संख्या खूप जास्त असली तरी प्रश्न या 4 संदर्भामध्ये 4 शाळांच्या संदर्भात विचारला जातो आपण, म्हणून आपण या 4 शाळा विचारात घेत आहोत. बघा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महात्मा फुले यांनी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली होती. तर त्याचं उत्तर असणार आहे तुमचं भिडेवाडा.
काय त्याचं उत्तर तुमचं? त्याचं उत्तर आहे तुमचं भिडेवाड, बरोबर. आणि तारीख काय लक्षात ठेवा त्याची, 3 ऑगस्ट 1848. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो की महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केलेल्या शाळांचा काय करायचं आहे तुम्हाला, कालानुक्रम लावायचा. मग कालानुक्रम लावताना ते काय करतात, तारीख नाही तर काय देतात, ठिकाणाचं नाव देतात. त्यामुळे भिडेवाडा, रस्तापेठ आणि वेताळपेठ हे 3 ठिकाण आहेत ज्या ठिकाणी क्रमाने काय झालं होतं, तुमची शाळा स्थापन करण्यात आली होती. बघा लक्षात कसं ठेवायचे, त्याची पहिल्याची तारीख आपण लक्षात ठेवायची फक्त 3 ऑगस्टची. ओके, कारण ह्या तारखेला पहिली शाळा सुरू केली होती त्यामुळे यावर प्रश्न थेट विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचे पहिल्या 3 शाळा बघा, भिडे, बरोबर. त्यानंतर रास्तापेठ आणि त्यानंतर तुमची आहे वेताळपेठ, बरोबर. आता तुम्ही ह्यांचे पहिले अक्षर विचारात घ्या, BRV हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आहेत. आधी बी येतो, त्यानंतर आर आणि त्यानंतर व्ही येतो. त्यामुळे कसं लक्षात ठेवायचंय, आपल्याला फक्त त्यांचे पहिले नाव लक्षात घ्यायचे आणि त्यांचे अल्फाबेटिकल ऑर्डरने त्यांना मांडलं की तुमचं काय होतंय, कालानुक्रम तुमचा येतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न असतो की महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शाळा कुठे सुरू केली होती, तर अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली होती तुमच्या नानापेठेमध्ये. ह्याची तारीख कधी आजपर्यंत विचारली नाही, पण लक्षात राहील तरी काय हरकत नाही. बघा तारीख आहे 1 डिसेंबर 1851. ही तारीख आहे 1 डिसेंबर तुमची 1851, ज्या दिवशी काय केलं होतं, अस्पृश्यांसाठी पहिली शाळा स्थापन केली होती. कोणी, तुमच्या महात्मा फुले यांनी. ओके, आता बघा पुढचा मुद्दा काय आहे. पुढचा मुद्दा असतो महात्मा फुले यांनी लिहिलेल्या पुस्तकांविषयी. तर आपण काय पाहतोय, त्यांचे पुस्तक म्हणजे त्याला साहित्यकृती असं म्हटलं जातं. बघा काय म्हटलंय, जे महत्वाचं तुमचं साहित्यकृती आहे ते आहे तृतीय रत्न. हे प्रकार काय होता, नाटक होतं. प्रश्न येऊन गेलेला आहे की महात्मा फुले यांनी लिहिलेलं तृतीय रत्न हे साहित्य कोणत्या प्रकारातलं होतं, तर ते कोणतं होतं, नाटक होतं. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय, ही महात्मा फुले यांची प्रथम साहित्यिक कृती आहे, म्हणजे पहिलं पुस्तक किंवा पहिलं साहित्य आहे जे कोणी लिहिले, तुमच्या महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी तिसरं रत्न म्हणून कोणाला नाव दिलेलं आहे, शिक्षणाला त्यांनी तिसरं रत्न म्हणलंय. तर प्रश्न मग असा येऊ शकतो की महात्मा फुले यांनी तृतीय रत्न या नाटकामध्ये खालीलपैकी 3 गोष्टींना 3 रत्न असं म्हटलेलं आहे. बघा पहिलं आहे तुमचं जल, अन्न आणि शिक्षण. शिक्षणाला त्यांनी काय केले, पाणी म्हणजे जल, अन्न आणि त्यानंतर तिसरं शिक्षण हे त्यांनी काय म्हटलेलं आहे, ह्याला तृतीय रत्न असं म्हणून संबोधलेलं आहे. त्यानंतर पुढची साहित्यकृती आहे बघा, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा. शिवाजी महाराजांवर त्यांनी पोवाडा लिहिला होता. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जी ज्याचं क्रेडिट तुम्हाला महात्मा फुले यांना द्यावं लागेल, तर रायगडावर समाधी कोणाची, शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचे काम केले तुमचं कुणी, महात्मा फुले यांनी केले. त्यामुळे ते लक्षात ठेवायचे, शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली आहे, तुमचे महात्मा फुले यांनी शोधलेली आहे. पुढची साहित्यकृती आहे तिचं नाव आहे ब्राह्मणांचे कसब, बरोबर. त्यानंतर पुढची साहित्यकृती आहे गुलामगिरी. आता ब्राह्मणांच्या कसबवर असा थेट प्रश्न आलेला नाही, पण साहित्यकृती आहे का, तर त्यामध्ये सुद्धा तो प्रश्न येईल. पुढचा प्रश्न आलेला आहे गुलामगिरीवर आलेला आहे. प्रश्न आला होता की महात्मा फुले यांनी गुलामगिरी ही साहित्य कोणाला समर्पित केले आहे, तर ते कोणाला समर्पित केले बघा, अमेरिकेतील निग्रो लोकांना. आणि आणखी एक प्रश्न असा आला होता की महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणती साहित्यकृती अमेरिकेतील निग्रो लोकांना समर्पित केली होती, तर त्याचं उत्तर तुमचं असणार आहे गुलामगिरी. त्यामुळे दोन्ही अँगलने जरी प्रश्न आला तर हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे साहित्यकृती, नाव आहे शेतकऱ्याचा असूड. आता शेतकऱ्याचा असूड वर प्रश्न असा आला होता की महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा असूड या साहित्यकृतीला कोणी मदत केली होती, तर त्याचं उत्तर आहे तुमचं सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली होती तुमच्या शेतकऱ्यांच्या असूड या साहित्यकृतीला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इशारा. प्रश्न असा आला होता की इशारा हे पुस्तक महात्मा फुले यांनी कोणाला उद्देशून लिहिलं होतं, तर त्यांनी हे उद्देशून लिहिलं होतं. उद्देशून म्हणण्यापेक्षा इशारा, जे पुस्तकाचं जे टायटल आहे तेच त्यांनी दिलं होतं. हा इशारा दिला होता त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांना. काय झालं होतं, न्यायमूर्ती रानडे यांनी भारतातील शेतकरी कशा प्रकारे मागास आहेत यावर एक लेख लिहिला होता. आणि त्या
लेखाला प्रतिउत्तर म्हणून काय केलं होतं, तुमचा महात्मा फुले यांनी एक पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांनी सरळ सरळ न्यायमूर्ती रानडे यांना म्हटलं होतं की तुम्ही फुकटचे सल्ले देऊ नका, हा तुम्हाला एक शेवटचा इशारा आहे, हा त्याचा थोडक्यात सारांश आहे आणि ती जी साहित्यकृती आहे ती तुमची इशारा म्हणून ओळखली जाते. आता तिसरा मुद्दा आहे बघा की संस्था कोणत्या स्थापन केलेल्या आहेत. संस्था कोणत्या स्थापन केलेल्या, भरपूर संस्थांमध्ये महात्मा फुले यांचं योगदान आहे, पण दोन ज्या संस्था आहेत ज्यावर वारंवार प्रश्न विचारत होतो त्या आपण विचारात घेणार आहोत. बघा, पहिली संस्था आहे ही बालहत्या प्रतिबंधक गृह. बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना आहे तुमची 28 जानेवारी 1863, बरोबर. आणि हे उद्दिष्ट काय आहे बघा, वाकडे पाऊल पडलेल्या स्त्रियांना सुरक्षित प्रसूतीसाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध करून देणे. म्हणजे त्या काळामध्ये काय होत होतं पहा की पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये विवाह वयामध्ये खूप अंतर असायचं. मग भरपूर वेळा काय व्हायचं की जी मुलगी आहे ती एकदम कमी वयामध्ये लग्न झालेली मुलगी खूप वय जास्त असणाऱ्या पुरुषांबरोबर तिचं लग्न होत असतं आणि काही काळानंतर जर एखाद्या कारणास्तव पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर ती विधवा स्त्री जर लग्नानंतर पतीच्या नंतर वाम मार्गाला जाऊन जर ती गर्भवती राहिली असेल तर अशा गर्भवती राहिलेल्या स्त्रियांना काय करायचं होतं, त्यांना वाकडे पाऊल पडलेलं म्हटलंय प्रसूतीसाठी. म्हणजे ज्या विधवा मुली आहेत, स्त्रिया आहेत, त्यांना प्रसूतीसाठी एक सुरक्षित ठिकाण उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलं होतं. आणि ह्यातूनच एक पुढे स्टोरी आहे की त्यांच्याकडे एक विधवा महिला आली होती आणि तिच्या पोटी जो मुलगा जन्मला होता त्या मुलाला काय केलेलं आहे, महात्मा फुले यांनी काय केलं होतं, दत्तक घेतलं होतं. त्या मुलाचं नाव आहे यशवंत. यशवंत फुले हे जे महात्मा फुले यांचे पुत्र आहेत ते दत्तक पुत्र आहेत आणि त्यांचा जन्म काय झाला होता, तुमच्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्येच झालेला होता, बरोबर. त्यानंतर पुढचा संस्था आहे बघा सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजावर थेट प्रश्न आलेला आहे की तारखेवर, तारीख लक्षात ठेवायची आपल्याला 24 सप्टेंबर 1873 ही तारीख आहे. ह्या तारखेवर थेट प्रश्न विचारलेला आहे. उद्देश काय होता बघा सत्यशोधक समाजाचा, ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमामधून सामान्य माणसाची सुटका करणे. प्रश्न येऊन गेलेला आहे की सत्यशोधक समाज का स्थापन करण्यात आला होता. उद्देश आहे ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमामधून सामान्य माणसाची तुम्हाला काय करायची, सुटका करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ज्यावर सुद्धा वारंवार प्रश्न आलाय की महात्मा फुले यांना महात्मा पदवी दिली त्याविषयी. तर प्रश्न आला होता की दिनांक विचारलाय, दिनांक लक्षात ठेवायचा तुमचा 11 मे 1888 आणि कोणाच्या हस्ते पदवी दिली होती यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. कोणाच्या हस्ते दिलेले आहे ते आपण पाहूया. बघा, महात्मा फुले यांच्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांच्या 61 समारंभामध्ये मांडवी कोळीवाडा हे कुठं मुंबईमध्ये आहे, येथे जनतेकडून रावसाहेब वडेरकर, नाव काय आहे बघा त्या व्यक्तीचं, रावसाहेब वडेरकर यांच्या हस्ते काय केलंय, महात्मा फुले यांना महात्मा पदवी देण्यात आलेली आहे. आता आपण महात्मा फुले यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी पाहिले. आता आपल्याला पाहायचंय त्यांनी स्थापन केलेल्या एका महत्वाच्या संस्थेविषयी. संस्थेचं नाव काय आहे पहा, संस्थेचं नाव आहे सत्यशोधक समाज. आपण वर तारीख पाहिली, तारीख लक्षात ठेवायची, पुन्हा एकदा सांगतो 24 सप्टेंबर 1873. या संस्थेचे प्रथम अध्यक्ष कोण होते, स्वतः ज्योतिबा फुले होते, महात्मा ज्योतिबा फुले अध्यक्ष होते. प्रश्न आला होता की सचिव किंवा कार्यवाह, प्रथम कार्यवाह कोण होते, तर त्याचं उत्तर आहे तुमचं नारायण गोविंद कडलग. प्रश्न आला होता कोणावर, तुमच्या नारायण कडलग हे कोण होते, प्रथम कार्यवाहक होते तुमच्या सत्यशोधक समाजाचे. आता पुढचा प्रश्न आहे, मुद्दा आहे सत्यशोधक समाजाचा उद्देश काय होता. तर आपण पाहिले महत्वाचा जो उद्देश होता ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य जनतेची सुटका करणे, हा सर्वात महत्वाचा उद्देश होता तुमचा. त्यानंतर सर्वसामान्यांची मतलबी धर्मग्रंथाच्या आधारे होणारी लूट थांबवायची आहे. म्हणजे जे धर्मग्रंथाच्या आधारे जे कर्मकांडचं प्रस्त वाढलं होतं समाजामध्ये, त्या मार्फत जी सर्वसामान्य लोकांची लूट होत असे, ती थांबवायचे उद्देश होता तुमचा कशाचा, सत्यशोधक समाजाचा. त्यानंतर तिसरा उद्देश काय होता बघा,
तथाकथित शूद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार करून जाती व्यवस्थेमुळे तयार झालेली सामाजिक विषमता नष्ट करणे. म्हणजे त्या काळामध्ये ज्या व्यक्तींना शूद्र म्हणून उल्लेखलं जायचं अशा व्यक्तींमध्ये काय करायचं, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे आणि निर्माण झालेली सामाजिक विषमता कमी करायची. बघा आपण पाहिलं हे शूद्रांसाठी किंवा अस्पृश्यांसाठी जी शाळा स्थापन केली होती त्याचं वर्ष आहे तुमचं बघा किती, 1851. बरोबर, 1851 हे वर्ष आपण पाहिलंय ऑलरेडी. ही स्थापना कधी करण्यात आली होती, 1851. त्यानंतर पुढचं आहे देव आणि भक्त यांमध्ये दलालाची भूमिका बजावणारी भटशाही नष्ट करायची आहे. ओके. आणि शेवटचा उद्देश होता महत्वाचा, तो आहे बहुजन समाजासाठी एक काय करायचं होतं, व्यासपीठ निर्माण करून द्यायचं होतं. हे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट होतं तुमच्या सत्यशोधक समाजाचं. ओके. आता सत्यशोधक समाजानंतर आपल्याला जी पुढची व्यक्ती आहे त्यांच्याविषयी माहिती पाहिजे. नाव आहे त्यांचं बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर. यांचा जन्म कधीचा आहे तुमचा, 1814चा. शेतवळी मुंबई येथे त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांना गौरव म्हणून गौरव त्यांचा कोणत्या नावाने केला जातो, त्यांना म्हटलं जातं मराठी भाषेचे पाणिनी. मराठी भाषेचे पाणिनी प्रश्न आला होता की खालीलपैकी कोणाला मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. तुमचं उत्तर असणार आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि मराठी भाषेची पाणिनी ही जी संज्ञा आहे किंवा हा गौरव कुणी केला होता तरखडकर यांचा, तर हा केला होता तुमचा गोपाळ हरी देशमुख यांनी. गोपाळ हरी देशमुख म्हणजे यांनाच आपण लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखतो. ओके, लोकहितवादी म्हणून काय करतो आपण यांना ओळखतो. आता दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या संस्था स्थापन केल्यात त्या संस्थांविषयी वारंवार प्रश्न विचारला जातो. कोणकोणत्या संस्था आपण बघा, 3 संस्था आहेत महत्वाच्या. पहिली आहे तुमची मानव धर्म सभा. ही कुठं स्थापन केली होती, सुरत येथे. याचं स्थापना दिनांक आहे बघा 22 जून 1844. 1844 लक्षात ठेवायचे, वर्षावर प्रश्न आलेला आहे, थेट दिनांकावर प्रश्न विचारलेला नाही. त्यानंतर ज्ञानप्रसारक सभा मुंबईमध्ये, ह्याचं वर्ष लक्षात ठेवायचे बघा 1848. आणि त्यानंतर परमहंस सभा ही मुंबईमध्येच, ह्याची स्थापना वर्ष आहे तुमचं 1849. त्यामुळे हे 3 संस्था आणि त्यांचं आपल्याला काय करायचंय, स्थापना वर्ष लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता बघा आपण काय करूया बघा, इथं पाहिलं होतं आपण की ह्या 3 संस्था आहेत, मानव धर्म, ज्ञान प्रसारक आणि परमहंस. त्यातली जी पहिली संस्था आहे मानव धर्म सभा, ह्याविषयी पाहूया माहिती. स्थापना ह्याची पाहिली आपण 1844 ला आहे, 22 जून तारीख आहे. ठिकाण सुरत. बघा सुरतला का, कारण दादोबा पांडुरंग तरखडकर हे ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये कुठं होते त्या काळामध्ये, तरी ब्रिटिशांच्या हाताखाली काम करत होते. तुमचे कुठं, सुरतमध्ये म्हणजे तुमच्या गुजरातमध्ये. आणि त्यांनी त्या ठिकाणी ही संस्था स्थापन केली होती सुरत येथे. अध्यक्ष कोण होते, त्याचे स्वतः होते दादोबा पांडुरंग तरखडकर. आणि सदस्य कोण होते, 2 व्यक्ती होत्या. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. दुर्गाराम मंछाराम मेहता हे एक सदस्य होते आणि दुसरं होतं शंकर दलपत राय. ह्या 2 नावावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न आला होता की मानव धर्म सभेच्या स्थापनेमध्ये खालील व्यक्तींचा सहभाग होता, तर उत्तर असणार तुमचा 1 नंबर आहे तुमचे दादोबा, त्यानंतर दुसरा आहे दुर्गाराम आणि तिसरा आहे शंकर दलपत. हे 3 व्यक्ती आहेत ज्यांनी काय केली होती, तिघांनी मिळून मानव धर्म सभेची स्थापना केलेली होती. आता ह्या मानव धर्म सभेतून काय अपेक्षित आहे यावर एक पुस्तक लिहिलं होतं, त्याला म्हटलं जातं मार्गदर्शक पुस्तक. आणि त्या पुस्तकाचं नाव काय आहे बघा, धर्म विवेचन. आणि हे कोणत्या तुमच्या गुजराती भाषेमध्ये लिहिलं होतं. आणि त्याचे लेखक जे होतं, लेखकाचं नाव होतं त्या पुस्तकाच्या जगदवासी आर्य. जगदवासी आर्य नाव होतं लेखकाचं. पण हे कोण होते जगदवासी आर्य, हेच दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच टोपण नाव घेऊन लिहिलं होतं. त्यामुळे हे दादोबांचं टोपण नाव आहे. काय आहे, जगदवासी आर्य. हे टोपण नाव कोणाचं आहे, असा जर प्रश्न आला तर उत्तर लिहायचे त्याचं, दादोबा पांडुरंग तरखडकर. हे जे मानव धर्म सभा होती ह्याचा भर कशावर होता यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर भर होता बॅक टू बेसिक्स. हे बॅक टू बेसिक्स वर प्रश्न येऊन गेलेला आहे. आणखी एक प्रश्न येऊन गेला, वारंवार आलाय, मानव धर्म सभेविषयी खालील वाक्य विचारात घ्या. मानव धर्म सभा ही मुंबई प्रांतातील पहिली सामाजिक संस्था होती. बरोबर, हे वाक्य अगदी बरोबर आहे. प्रश्न असा सुद्धा आला होता की खालीलपैकी कोणती संस्था ही मुंबई प्रांतातील पहिली सामाजिक संस्था होती, तर कोणती असणार आहे, तिचं नाव आहे तुमचं मानव धर्म सभा. मानव धर्म सभा स्थापना केली होती दादोबा यांनी. आणि वर्ष लक्षात ठेवायचे, तिचं वर्ष किती आहे, 1844. ओके. त्यानंतर आता आपल्याला पुढची संस्था बघायची दादोबा यांनी स्थापन केलेली. नाव आहे ज्ञान प्रसारक सभा. स्थापना वर्ष लक्षात ठेवा, याचं वर्ष आहे 1800
48 मध्ये. ठिकाण मुंबई. आता बघा सुरतवरून मुंबईला का, कारण त्यांची बदली झालेली आहे. दादोबांची बदली कुठून झाली आहे, सुरत वरून झालेली आहे मुंबईला. तर मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी एक नवीन संस्था स्थापन केली, तिचं नाव आहे ज्ञान प्रसारक सभा. ह्याचे उद्दिष्ट काय बघा, नावातच काय म्हटलंय, ज्ञान प्रसारक म्हणजे ज्ञानाचा प्रसार करायचा आहे. त्यामुळे उद्दिष्टामध्ये काय असणार आहे, भारतीय समाजामध्ये जागृती घडवून आणायची. तुम्ही जागृती कशी घडवून आणणार, भारतीय समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करायचा आहे. म्हणजे ज्ञानाचा प्रसार करून काय करायचंय, जागृती घडवून आणायची आणि दुसरा ज्ञानाचा प्रकाश निर्माण करायचा. हे दोन आपले उद्दिष्ट होते ज्ञानप्रसारक सभेचे. याशिवाय आणखी तिसरं उद्दिष्ट होतं, धार्मिक समाज जीवनामध्ये काय करायचंय, धार्मिक समाज जीवनामध्ये बदल घडवून आणायचा आहे. आता हा जो बदल कसा घडवून आणायचा ते आपल्याला पुढच्या संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला लक्षात ठेवायचे ह्याचं वर्ष फक्त 1848 आणि ठिकाण मुंबई. ओके. आता बघा पुढची संस्था आहे, तिचं नाव आहे परमहंस सभा. परमहंस सभेची स्थापना लक्षात ठेवायची 31 जुलै 1849 आणि ठिकाण पुन्हा याचं मुंबईच असणार आहे. संस्थापक तुमचे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत. परमहंस सभेच्या स्थापनेची प्रेरणा कुठून भेटली होती, त्यांना भेटली होती ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, तुमचा राजा राममोहन रॉय. राममोहन रॉय. आता ह्याची स्थापना कधी ब्राह्मो समाजाची, याची स्थापना आहे तुमची 1828 ची स्थापना आहे. 28 किंवा 28-29 ची स्थापना आहे. जरी हिची स्थापना 1828-29 जरी असली तरी हे मूळ स्वरूपामध्ये 1814 मध्ये ह्याची स्थापना करण्यात आलेली होती आणि पुढे जाऊन याचं फक्त नामकरण करण्यात आलेलं आहे. काय, तुमचं ब्राह्मो समाजाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. बघा उद्देश काय होता परमहंस सभेचा, जाती विषमतेवर प्रहार करायचा आणि धार्मिक सुधारणा घडवून आणायच्या आहेत. आपण आधीची जी संस्था पाहिली त्यामध्ये काय म्हटलं होतं, धार्मिक समाज जीवनामध्ये बदल घडवून आणायचा आहे. आणि ह्यांचं काय आहे, हेतूच इथं ह्या संस्थेचा तो आहे धार्मिक सुधारणा. आता ह्याचे उद्देश काय होते, उद्देश होते की जाती संस्था म्हणजे त्या काळामध्ये जी एकदम रिजिड स्वरूपामध्ये जी जाती संस्था अस्तित्वात होती ती जाती संस्था आपल्याला नष्ट करायची. शिवाय स्त्री शिक्षणाला उत्तेजन द्यायचं आहे, हा त्यांचा दुसरा उद्देश होता. आणि तिसरा उद्देश होता विधवा पुनर्विवाहाला काय करायचे, प्रेरणा द्यायची आहे. यावर प्रश्न येऊन गेलाय की परमहंस सभेची उद्दिष्ट कोणती होती, तर 3 उद्दिष्ट होती, जाती संस्था, स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह. आता बघा धार्मिक सुधारणा आणि आधी काय म्हटलं होतं आपण, धार्मिक समाज जीवनामध्ये बदल. आता हा बदल कसा घडवून आणायचा होता, तर ही जी संस्था आहे परमहंस सभा, ह्या संस्थेचं सदस्य होण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागत होत्या त्या बघा, त्या कोणत्या दिल्या. आता पहिली आहे, अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या व्यक्तीने बनवलेले जेवण करणं आवश्यक होतं. अस्पृश्य म्हणजे जी अस्पृश्यता आपण त्या काळात पाळली जात होती, याचा अर्थ तुम्ही ती अस्पृश्यता पाळत नाही. त्यानंतर ख्रिश्चन व्यक्तीने बनवलेला पाव खायचा होता. बघा त्या काळामध्ये पाव खाणं हे सुद्धा एक पाप मानलं जात असे. त्यामुळं दुसरी गोष्ट होती की ख्रिश्चन व्यक्तीने स्वतः बनवलेला पाव खावा लागतो असे तुम्हाला परमहंस सभेचा सदस्य होताना. त्यानंतर तिसरं होतं, मुस्लिमाने आणलेलं पाणी प्यायचं होतं. म्हणजे मुस्लिम व्यक्ती जो घेऊन आलाय पाणी आपल्याबरोबर ते पाणी सुद्धा पिणं आवश्यक होतं. आणि चौथी गोष्ट होती की मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घेणं आवश्यक होतं. म्हणजे ह्या 3 गोष्टी तुम्हाला आपोआपच दाखवतात की ते जाती आणि समाजाचे जे त्या काळामधल्या रूढी आणि परंपरा होत्या ह्यांना छेद देणाऱ्या गोष्टी होत्या. आणि शेवटी तुम्हाला एक शपथ घ्यायची होती की मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ तुम्हाला घ्यायची होती. त्यानंतर एक मार्गदर्शकपर पुस्तक आहे कोणाचं, परमहंस सभेचं. त्याचं नाव आहे परमहंसिक ब्राह्मधर्म. हे लिहिले कोणी, तुमच्या दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच लिहिलं होतं. पण पुढे जाऊन काय झाले बघा, सभासदांच्या नावाची यादी 1860 मध्ये चोरी गेल्याने परमहंस सभा बरखास्त करण्यात आली. म्हणजे बघा ही जी सभा होती ना ती गुप्तपणे काम करत होती. मात्र ज्यावेळेस सदस्यांच्या नावाची यादी चोरीला गेली त्यावेळेस आपण या गोष्टी केलेल्या आहेत ज्या त्यावेळेस समाजाच्या दृष्टिकोनातून चुकीच्या किंवा पाप मानल्या जात असत. अशा गोष्टी जर लोकांसमोर आल्या आणि त्या यादीमध्ये जर आपलं नाव सापडलं तर आपल्याला समाजातून पदभ्रष्ट करतील किंवा समाजामधून आपल्याला वाळीस टाकतील अशी भीती वाटल्याने सदस्यांनी त्या सभेच्या कामकाजात सहभाग घेण्यास नकार दिला आणि मग सभा बरखास्त करण्यात आली. कधी तुमच्या 1860 मध्ये. ओके. आता बघा पुढचा मुद्दा काय आहे, पुढचा मुद्दा आहे, पुढची व्यक्ती आहे पहा, महर्षी विठ्ठल शिंदे.
ह्यांचा जन्म आहे 1873चा, बरोबर. आणि प्रश्न येऊन गेलेला आहे की महर्षी विठ्ठल शिंदे यांचा जन्म कुठे झालेला आहे? जमखंडी कुठे आहे? हे सध्याच्या तुमच्या कर्नाटक राज्यामध्ये आहे. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे यावर सुद्धा प्रश्न विचारलाय. आत्मचरित्राचं नाव आहे माझ्या आठवणी आणि अनुभव. काय आहे? माझ्या आठवणी आणि अनुभव. आता आपल्याला महर्षी विठ्ठल शिंदे यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना पाहिजेत बघा. महत्वाच्या घटना कोणत्या पाहूया आपण. पहिली घटना, त्यांनी काय केले? मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना वर्ष लक्षात ठेवायचे 1906 आणि तारीख आहे तुमची 18 ऑक्टोबर. 18/10/6 हे 6 कोणते तुमचं? 1906 आहे. आणि स्थापना कुठे करण्यात आलेली आहे? मुंबई येथे करण्यात आलेली आहे. त्यानंतर 1910 मध्ये मुरळी प्रतिबंधक सभेचं आयोजन केलं होतं. मुरळी प्रतिबंधक सभा ही कुठं भरवली होती त्यांनी? ही भरवली होती जेजुरी येथे. जेजुरी येथे ह्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचं महत्वाची घटना आहे 1917 मध्ये कोलकाता येथे अखिल भारतीय काँग्रेसच्या म्हणजे INCच्या जे अधिवेशन भरलं होतं त्या अधिवेशनामध्ये अस्पृश्यता निवारणाचा ठराव संमत करून घेतला होता. आणि तो ठराव संमत करण्यामध्ये भूमिका बजावली होती तुमच्या कोणी? महर्षी विठ्ठल शिंदे यांनी. त्यानंतर याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. 1917 मध्ये त्यांनी एका संस्थेची स्थापना केली होती. त्या संस्थेचं नाव आहे बघा मराठा राष्ट्रीय संघ. मराठा राष्ट्रीय संघ स्थापना वर्ष आहे तुमचं किती? 1917 हे वर्ष आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 1922 मध्ये काय झालं होतं? पुणे येथे अहिल्या आश्रमाची स्थापना केली होती. आणि हा अहिल्या आश्रम आहे हा अनुसूचित जाती जमातीमधील स्त्रियांसाठी स्थापन केला होता. आणि पुणे येथे स्थापन केलेल्या ह्या अहिल्या आश्रमाच्या नावावरून महर्षी विठ्ठल शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद झाल्याचे आपल्याला आढळून येत आहे. कारण रामायणामधील जे अहिल्याची गोष्ट आहे ती अहिल्याची गोष्ट आत्ता वापरून तुम्ही अनुसूचित जाती जमातीमधील स्त्रियांचा अपमान करत आहेत असं मत व्यक्त केलं होतं कोणी? तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ओके. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा काय आहे? आता पाहिलं आपण डिप्रेस्ड क्लासेस मिशन वर्ष लक्षात ठेवायचं किती? 1906 आणि ठिकाण आहे तुमचं मुंबई. त्यानंतर ह्याचा हेतू आहे काय आहे? सगळ्यात महत्वाचा हेतू होता की डिप्रेस्ड क्लासेस मिशनचा शिक्षणाचा प्रसार करायचा आहे, नोकऱ्या मिळवून द्यायच्या आहेत. आता बघा हा डिप्रेस्ड क्लासेस मिशन अनुसूचित जाती जमातीच्या लोकांसाठी कार्य करत होता. त्यामुळे हे शिक्षण कुठं? अनुसूचित जाती जमातीच्या लोकांमध्ये आणि शिक्षणाचा प्रसार करायचा आणि त्यांना नोकऱ्या मिळवून द्यायच्या. हे दोन महत्वाचे हेतू. त्यानंतर तिसरा हेतू होता सार्वजनिक अडचणींचे निवारण करणे. म्हणजे अनुसूचित जातीमधील लोकांना येणाऱ्या अडचणी काय करायच्या त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा होता हेतू स्पृश्यांसाठी काय चालवायचे? वसतिगृह म्हणजे बोर्डिंग किंवा हॉस्टेल चालवायचं आहे. त्यानंतर पुढचा होता सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगतशील आणि नागरिकता या गुणांचा प्रसार करणे. कोणता? सार्वत्रिक धर्म, व्यक्तिगतशील आणि नागरिकता या एकूण अशा किती? 3 गुणांचा प्रसार करणं अपेक्षित होतं तुम्हाला कुठून? डिप्रेस्ड क्लासेस मिशनचा. प्रश्न आला येतो डिप्रेस्ड क्लासेस मिशनचं स्थापना वर्ष लक्षात ठेवायचं 1906 आणि ठिकाण लक्षात ठेवायचं मुंबई. कालांतराने ज्यावेळेस महर्षी शिंदे पुण्याला शिफ्ट झाले त्यावेळेस त्याचं जे डिप्रेस्ड क्लासेसचं हेडक्वार्टर किंवा मुख्यालय होतं मुंबईमधून ते सुद्धा काय करण्यात आले? तुमच्या पुण्याला शिफ्ट करण्यात आलेलं होतं. आता पुढचा आपल्याला जो पाहायचा आहे घटक त्याचं नाव आहे प्रार्थना समाज. स्थापना काय आहे? स्थापना वर्ष बघा 31 मार्च 1867. 1867 ठिकाण आहे मुंबई. प्रेरणा स्रोत आहे तर तुमचे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन कोण होते? हे तुमच्या ब्राह्मो समाजाचेच नेते होते. सुरुवातीला ब्राह्मो समाजाचे नेते होते पण पुढे जाऊन काय झाले त्यांचं ते ब्राह्मो समाजामधून त्यांनी बाहेर पडून साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. पण आपल्याला एवढं डिटेल विचारणार नाही तर लक्षात ठेवायचे हे काय होते? तुमच्या ब्राह्मो समाजाचे नेते होते. त्यानंतर संस्थापक कोण होते? बघा डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण होते? आपले जे दादोबा पांडुरंग आहेत त्यांचे भाऊ. दादोबा पांडुरंग आहेत यांचे भाऊ होते. त्यांचं नाव ते व्यवसायाने डॉक्टर होते. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापना केलेली आहे. सुरुवातीचं नाव काय होतं? ही संस्था स्थापन केलेल्या वेळेस त्याचं नाव होतं एकेश्वर उपासक भक्त मंडळी. एकेश्वर म्हणजे फक्त एकाच देवाला मानणारी किंवा एकाच देवाची पूजा करणारी
मंडळी असं ह्या काय होतं तुमच्या समाजाचं, प्रार्थना समाजाचं नाव होतं. ओके. प्रार्थना समाजाने महाराष्ट्रामध्ये तुकाराम बीज, बघा आपल्या इथं तुकाराम बीज नावाचा जो उत्सव साजरा केला जातो, ते सुरुवात करण्याचं श्रेय तुम्हाला कोणाला दिलं जातं, तुमच्या कशामध्ये कोणाला दिलं जातं, प्रार्थना समाजाला दिलं जातं. आणि आता बघा हे तुकाराम बीज सुरू का केलं होतं, बघा काय होतं तिकडं पश्चिम बंगालमध्ये ब्राह्मो समाज काय करायचा, क्रिसमस साजरा करायचा. क्रिसमस साजरा करायचा आणि त्यापासूनच प्रेरणा घेऊन किंवा त्याला प्रत्युत्तर त्यापासून प्रेरणा घेऊन काय केले, प्रार्थना समाजाने महाराष्ट्रामध्ये तुकाराम बीज साजरी करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, प्रार्थना समाजाची तत्व काय होती. बघा सुरुवातीचं नाव मी तुम्हाला काय म्हटलंय, एकेश्वर. मग त्यांचं पहिलं तत्व तेच असणार आहे. काय होतं, परमेश्वर एकच असून तो सगुण आणि निराकार आहे. सगुण आणि निराकार आहे, एकच आहे, सगुण आहे आणि निराकार आहे. त्यानंतर परमेश्वरा सृष्टीचा निर्माता, नियंत्रक, पापनाशक आणि पालनकर्ता आहे. म्हणजे जी सृष्टी आहे ती कोणामुळे, फक्त तुमच्या परमेश्वरामुळे कार्यरत आहे असं मत होतं तुमच्या प्रार्थना समाजाचं. त्यानंतर पुढचा जे तत्व आहे ते बघा, भक्तिभावाने शरण गेले म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होती. म्हणजे भक्तिभावाने जर प्रार्थना केली तर परमेश्वर प्राप्त होतो असं प्रार्थना समाजाचं मत होतं. हे सर्व असताना प्रार्थना समाजाला मूर्तीपूजा अमान्य होती. मूर्तीपूजा हा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही असं मत होतं तुमच्या प्रार्थना समाजाचं. हे त्यांचं चौथं तत्व होतं. त्यानंतर बघा, मूर्तीपूजा नाही तर परमेश्वर उपासनेचे मार्ग त्यांनी काय दिलेत, सत्य, सदाचार आणि भक्ती. सत्य म्हणजे खरं बोलायचंय, सदाचार म्हणजे चांगला व्यवहार ठेवायचा आहे, आणि भक्ती करायची. भक्ती म्हणजे कोणाची करायची, तुमच्या ईश्वराची, एकाच देवाची भक्ती करायची. हे 3 परमेश्वर उपासनेचे मार्ग आहेत असं म्हटलंय तुमच्या प्रार्थना समाजानं. आणखी एक महत्वाचं तुमचं तत्व होतं, परमेश्वराची भक्ती करत असताना फळाची अपेक्षा करू नये असं म्हटलंय कुणी, तुमच्या प्रार्थना समाजानं म्हटलेलं आहे. आता प्रार्थना समाजाने स्वतःचं नाव प्रार्थना समाज का ठेवलं होतं, बघा आर्थिक उन्नतीसाठी प्रार्थना करणे आवश्यक आहे असं संस्थापक जे होते डॉक्टर पांडुरंग तरखडकर यांचं मत होतं. म्हणून त्यांनी काय केलंय, एकेश्वर उपासक मंडळी या संस्थेचं नामकरण पुढे जाऊन काय केलेलं आहे, तुमचं प्रार्थना समाज केलेलं आहे. बघा आता हे झाले तुमचा प्रार्थना समाज. आता आपल्याला पुढची व्यक्ती आहे त्यांच्याविषयी माहिती घ्यायची. नाव आहे व्यक्तींचं विष्णू भिकाजी गोखले. यांनाच विष्णुबुवा ब्रह्मचारी, यांना ब्रह्मचारी का म्हटलं जातं, कारण त्यांनी विवाह केलेला नाही. म्हणून त्यांचं नाव जरी विष्णू भिकाजी गोखले असलं तरी ते विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणून ओळखले जातात. यांचा जन्म बघा कधीचा आहे, 1825चा आहे. शिरवली, महाड, रायगड या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे. आणि यावर एक प्रश्न आलेला आहे की विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहेत. तर सर्वात महत्वाचं पुस्तक आहे वेदोक्त धर्मप्रकाश. आणि हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी हे पुस्तक आई आणि मुलगी एकमेकांशी संवाद करत आहेत या स्वरूपामध्ये डायलॉग फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे वेदोक्त धर्मप्रकाश. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे भावार्थ सिंधू. आणि तिसरं आहे सुखदायक राज्य प्रकरणे निबंध. यामध्ये आदर्श राज्याची संकल्पना दिलेली आहे. बघा आदर्श राज्याची संकल्पना आपल्याला पुढे जाऊन पाहिजे. राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 37 मध्ये कोणती, कल्याणकारी राज्य स्थापन करणं हे राज्य संस्थेचं कर्तव्य आहे असं म्हटले तुमच्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 37 मध्ये. म्हणजे थोडक्यात एका प्रकारे हे एक आदर्श राज्य कसं कल्याणकारी असावं अशी संकल्पना 37 मध्ये आहे. आणि ही संकल्पना आपल्याला आधी कुठं पाहायला भेटते, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध या पुस्तकामध्ये पाहायला भेटते. आणि त्याचे लेखक आहेत तुमचे विष्णू भिकाजी गोखले म्हणजेच विष्णुबुवा ब्रह्मचारी. याशिवाय एक प्रश्न आलेला आहे, समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकामध्ये कोणाशी केलेला विवाद प्रसिद्ध आहे. बघा यामध्ये 2 व्यक्तींचा विवाद होता. पहिली व्यक्ती ऑफकोर्स तुमची असणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि दुसरी व्यक्ती आहेत रेव्हरंड विल्सन. या दोघांमध्ये झालेला जो वादविवाद आहे, समुद्रकिनारीचा वादविवाद,
तो काय केलेला आहे या पुस्तकामध्ये केलेला आहे. समुद्रकिनारीचा वादविवाद का म्हटलं जातं याला? समुद्रकिनारीचा म्हणजे हा त्यांच्या जे वादाचं ठिकाण म्हणजे वाद प्रतिवादाचं ठिकाण हे मुंबई येथे होतं. मुंबईच्या समुद्रकिनारी ते ते स्वतःचे एकमेकाचे मत मांडत असत. म्हणून तो जो विवाद आहे, वादविवाद आहे, त्याला नाव काय दिलं? त्याला तुमचा समुद्रकिनारीचा वादविवाद. आणि व्यक्तींचं नाव लक्षात ठेवा, रेव्हरंड विल्सन आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यामध्ये हा वादविवाद झालेला आहे. अशा तऱ्हेने महाराष्ट्रातील धार्मिक आणि सामाजिक सुधारणा हा टॉपिक येथे संपलेला आहे. भेटूया आपण लवकरच. धन्यवाद.